बेळगाव शहराच्या हद्दीत मोठ्या आकाराच्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालावी या मागणीसाठी सोमवारी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना तसेच मानव हक्क व भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। बेळगाव शहरात दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे। विशेषतः शाळकरी मुले शाळेत जाण्याच्या व शाळा सुटण्याच्या वेळेत ही समस्या अधिक गंभीर ठरत आहे। सार्वजनिक नागरिक आपल्या दैनंदिन कामासाठी ये जा करत असताना मोठ्या आकाराची वाहने शहरात प्रवेश करत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याची तक्रार आंदोलकांनी केली। ಬೆಳಗಾವಿ ನಗರದಲ್ಲಿ ದಿನದಿಂದ ದಿನೇ ಅಪಘಾತಗಳು ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ। ಮುಖ್ಯವಾಗಿ ಶಾಲಾ ಮಕ್ಕಳು ಶಾಲೆಗೆ ಹೋಗುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬರುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕರು ತಮ್ಮ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಹೋಗುವಾಗ ಬರುವಾಗ ಭಾರೀ ಗಾತ್ರದ ವಾಹನಗಳು ನಗರದ ಒಳಗಡೆ ಬಿಡೋದ್ರಿಂದ ತುಂಬ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ। ಟ್ರಾಫಿಕ್ ಸಮಸ್ಯೆ ಹಾಗೂ ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿ ನಿರ್ಭೀತವಾಗಿ ಓಡಾಡುವ ಹಕ್ಕನ್ನು ನಾವು ಕಳೆದುಕೊಂಡಂತಾಗಿದೆ। ಮುಖ್ಯವಾಗಿ ಶಾಲಾ ಮಕ್ಕಳು ಶಾಲೆ ಆರಂಭವಾಗುವ ಸಮಯ ಹಾಗೂ ಬಿಡುವ ಸಮಯ ಅನುಗುಣವಾಗಿ ತಾವು ಭಾರೀ ಗಾತ್ರದ ವಾಹನಗಳನ್ನು ನಗರದ ಒಳಗಡೆ ಬರದಂತೆ ನಿರ್ಬಂಧನೆ ಹಾಕಬೇಕು। ಈ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳಾಗಲಿ ನಿಷ್ಕಾಳಜಿ ತೋರಿಸಿದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡಲಾಗುವುದು, ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ನಾವಿವತ್ತು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗೆ ಮನವಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। यावेळी गंगाधर दोडमणी, ए नायकवाडी, प्रदीप कुमार यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कृष्णा कांबळे, KMM मराठी, बेळगाव।